आकर्षक पॅकिंग, वेगवेगळ्या फ्लेवरची उपलब्धता, नशेचा बाजार आणि अय्याशी करण्याची सनक यामुळे सध्या महाराष्ट्रभर फुलचंद पानाची क्रेज वाढली आहे. अनेक पान टपरी चालक तर थेट सोशल मीडियावर आपल्या पानांची जाहिरात करत असल्याने या फुलचंदने भाव खालाय. फुलचंद पानात जे घटक टाकले जातात ते तंबाखू मुक्त असल्याचा दावा काही करतात, परंतु तसं नाहीये. हे पान सुरक्षित नाहीये. अर्थात याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी हे पान आरोग्याला घातकच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने महाराष्ट्राची झोप उडवली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 5 तरुणांना याच फुलचंद पानामुळे कॅन्सर झालाय. अजून धक्कादायक बाब म्हणजे एका तरुणाचा याच कॅन्सरने मृत्यू झालाय. हे सगळं जेवढं धक्कादायक आहे तेवढंच गंभीरही आहे. नेमकं काय आहे हे फुलचंद प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. पंचरत्न, नवरत्न, 120, 300, बनारस, कलकत्ता, मसाला अशी पानांची विविध नावं तुम्ही ऐकली असतील. असंच एक सर्वात लोकप्रिय पान आहे फुलचंद. नावाप्रमाणेच हे पान जरा फुललेलं असतं. वेगळी चव आणि आकर्षक पॅकिंगमुळे फुलचंद पान अल्पावधीत लोकप्रिय झालं. या पानानं गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच भाव खालाय. जो फुलचंद खातोय तो प्रतिष्ठित समजला जातोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फुलचंद हे रिच स्टेटस समजलं जात आहे. फुलचंद पान हे अलिशान समारंभ व अनेक मोठ्या समारंभातही विशेष आकर्षण म्हणून ठेवलं जातं. फुलचंद पान हे उच्च दर्जाचे व चवीने गोड असणारे पान आहे. त्यात उच्च दर्जाचे घटक असल्याचं मार्केटिंग केलं जातं. गुलकंद, सुकामेवा, नाजूक चांदीचा वर्क, काथ, चुना आणि बरंच काही यात टाकलं जातं. या पानाने थोडीशी नशा येते, त्यामुळे यात नशेसाठीही काही वेळी टाकलं जातं. त्यात रासायनिक पदार्थही टाकले जातात, ज्यामुळे या पानाला जरा वेगळा कडकपणा येतो. सुरुवातीला काही विशिष्ट टपऱ्यांमध्ये विक्री होणारे हे पान आता अगदी चौकातील टपऱ्यांवरही विकलं जात आहे. पण थांबा, हेच पान सध्या स्लो पॉइझन ठरतंय. मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी याच पानातून ड्रग्ज विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. हे पान शरीरासाठी अत्यंत गंभीर असल्याचा इशाराही वैद्यकीय विभागाने दिला होता. या पानामुळे अनेक प्रकारचे गंभीर आरोग्य परिणाम समोर आले होते. या पानातील काही रासायनिक घटकांमुळे हृदयविकाराचा धोका, मानसिक अस्वस्थता, रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचे प्रकार समोर आले होते. हे पान अगदी 30 रुपयांपासून 50-100 रुपयांपर्यंत विकलं जात आहे. या एका पानात दारूच्या एका बाटलीची नशा येत असल्याचंही खाणारे सांगतात. हे एक प्रीमियम दर्जाचे पान असले तरी त्यात अनेक रासायनिक पदार्थ वापरले जात असल्याने हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. सर्वात मोठी चिंताजनक बाब म्हणजे या पानांमध्ये गांजासारखा अंमली पदार्थ किंवा नशा आणणारी पांढरी पावडर मिसळली जात असल्याचाही संशय आहे. याच फुलचंद पानाचा एक नवा कहर सध्या महाराष्ट्रभर गाजतोय. फुलचंद पानामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील 5 तरुणांना कॅन्सर झाल्याची चर्चा आहे. या बातमीने सध्या पाथर्डी तालुक्याची झोप उडवली आहे. विशेष म्हणजे याच पानाचं व्यसन करणाऱ्या एका तरुणाचा तोंडाच्या कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाल्याच्याही चर्चा आहेत. आता फुलचंद पानामुळे खरंच कॅन्सर होतो का हा प्रश्न आहे. तर काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फुलचंद पानामुळे कॅन्सर होतो हे 100% खरं आहे. फुलचंद पानामध्ये मुख्य घटक हा सुपारी असतो. काही संशोधनानुसार सुपारीला काही रासायनिक पदार्थ व नशेच्या पदार्थांसोबत टाकले ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच OSMF सारखे आजार होते, ज्यामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो आणि त्यानंतर तोंडाचा कॅन्सर होतो. या पानात विविध फ्लेवर व कृत्रिम सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यात काही रासायनिक नशा आणणारे विषारी घटकही असतात, ज्यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान होतं आणि कॅन्सर होतो. अनेकदा या पानांमध्ये किमान किंवा छुपे तंबाखूचे अंश असतात, जे तोंडाच्या व घशाच्या कर्करोगाला निमंत्रण देतात. हे पान खाल्ल्यानं चक्कर येते, सुस्ती येते किंवा थेट धुंदी चढते. ही धुंदीच काही घातक रासायनिक पदार्थामुळे येते असं सांगितलं जातं. सतत फुलचंद पान खाणाऱ्यांना 100% कॅन्सर होतो असंही काहींचं म्हणणं आहे. हिरड्यांना सूज येणे, दात खराब होणे, तोंडाला जखमा होणे, रक्तप्रवाह असंतुलित होणे, मेंदूवरचा ताबा सुटणे, डोळे जड पडणे हे प्रकार फुलचंद खाल्ल्यानंतर होतात. हे सगळं आता गंभीर असल्याचं काही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाथर्डी तालुक्यातील 5 तरुणांना झालेला कॅन्सर हा याच फुलचंदचा प्राथमिक धोका आहे असंही आता बोललं जात आहे. आरोग्य विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन या पानावर बंदी आणावी अशी मागणी आता होत आहे. पाथर्डीच्या 5 तरुणांच्या केसेस या फक्त सुरुवात आहेत. फुलचंदने संपूर्ण महाराष्ट्रात उडवलेली दाणादाण लवकरात लवकर बंद करावी असं आता बोललं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.